हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आज आम्ही निघालो आहोत मुंबईच्या फेमस कालाघोडा फेस्टिवलसाठी. अँड येस, वी आर इन फुल एक्सप्लोर मोड. आम्ही घरातून निघालो आणि स्टेशनला पोचलो. स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही तिकीटं काढून घेतली. त्याच्यानंतर आम्ही CST ट्रेन पकडली आणि बघता बघताच आम्ही CSTला पोचलो. ट्रेनचा प्रवास छोटा असला तरी मुंबईची गर्दी, आवाज आणि वाईब खूप वेगळीच वाटते ना. फायनली आम्ही CSTला पोचलो. आवडता पंखा आहे वरती. CSTला पोचल्यावर स्टेशनच्या बाहेर पहिलं तर आम्ही थोडं खाऊन घेतलं. त्याच्याशिवाय तर एनर्जी येणारच नाही. इथे बाहेरचं वातावरण खूप छान आहे. लोकांची गर्दी, फूड स्टॉल्स आणि सतत चाललेली मुंबई. CSTवरून कालाघोडा फेस्टिवलला जायचं होतं. कॅब बुकिंग ऑप्शन होताच, पण नाही. आम्ही ठरवलं आज वॉकिंग करायची. पैसे वाचवायचे की फिटनेस वाढवायची. तर आम्ही वॉकिंग करत गेलो. बँगलोर अँगरचीच आहे. नको, ही मॉडेल, ही माझी मॉडेल. वॉकिंग करताना मुंबईची जुनी बिल्डिंग्स, स्ट्रीट्स आणि वाईब्स खूप छान वाटत होत्या. थोडा घाम, थोडा दम, पण एक्सपिरियन्स मात्र खूप छान वाटत होता. आणि चालताना आमच्या गप्पा खूप खूप रंगल्या होत्या. आणि शेवटी पोचलो आम्ही कालाघोडा फेस्टिवलमध्ये. इथे कला, संस्कृती अँड क्रिएटिव्हिटी सगळीकडे दिसते. सगळ्यात आधी नजरी पडतात ह्या अमेझिंग पेंटिंग्स. काही पेंटिंग्स इतक्या रिअलिस्टिक आहेत की फोटो आहे की पेंटिंग्स हेच ओळखू येत नाही. कलर्सची कॉम्बिनेशन इतकी सुंदर आहे की नजर हटतच नाही. प्रत्येक आर्टवर्क मागे एक वेगळी स्टोरी आणि सॉलिड क्रिएटिव्हिटी दिसते. आणि मग येतात हे क्यूट हँडमेड आयटम्स, ज्वेलरी, स्मॉल टेकआउट पीसेस, बॅग्स. सगळंच इतकं युनिक आहे की सेम पीसेस दुसरीकडे मिळणारच नाही. काही आयटम्स इतक्या ॲस्थेटिक आहेत की घरात ठेवलं की वाईपच बदलून जाईल. आम्ही फक्त बघायला आलो होतो, पण आमची उत्सुकता खूप हाय होती. खरंच इथल्या प्रत्येक स्टॉलमध्ये कलाकारांचं पॅशन फुल ऑन दिसतं. ह्या ज्या काही पेंटिंग्स दिसतात या हँडमेड असल्या तरी जणू काही एखादी प्रिंट असल्यासारखीच वाटत होती. कारण आणि ह्या पेंटिंग्ससुद्धा विकण्यासाठी होत्या, ज्या खूप ॲस्थेटिक वाईब देत होत्या. आणि ह्या पेंटिंग्स बघून तर आम्हाला खूप जास्तच उत्सुकता अजून आमची वाढली. भरपूर असे समाज संदेश देणारे पण होते आर्टवर्क, जसं की आता हा झिंगा आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिक बॉटल्स यूज केल्या होत्या. ह्युमन आहे, द ह्युमन इव्होल्युशन आहे, जसं माणसाने काय इव्होल्युशन केलं आहे. हा एक वेगळ्याच प्रकारचा असा त्यांनी म्हणजे घोडा दाखवला होता. इथे आपल्या संस्कृती आणि कलेचं होतं. आणि शेवटीला होतं हे चिडियाघर, जिथे हँडमेड चिडियाज खूप छान होत्या. आणि हे माझं तरी पर्सनल फेवरेट होतं, चतुरचिडिया म्हणून. तर तुम्ही यांची वेबसाईटसुद्धा विजिट करू शकता, chaturchidiya.com. आणि इथे हँडमेड टॉईज आहेत, चिडिया आहेत, ज्या तुम्ही शो गार्डनमध्ये किंवा शो पीसेस म्हणून वापरू शकता. म्हणतात ना, मुंबई इज अ सिटी ऑफ फिल्म, याचंसुद्धा एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. आणि असेच वेगवेगळे स्टॉल बघत शेवट अतरंगीचं स्टॉल बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. थँक्यू गाईज. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.